नमस्कार मंडळी. दिवाळी जवळ आली की सर्व लोकांना कुरकुरीत अशा चकल्या खाण्याची खूप आवड असते. आता बघा, कुरकुरीत चकल्या कशा बनवायच्या हे सहज जर यूट्यूबवर सर्च केलं तर खूप साऱ्या मिळतात. पण या पद्धतीनं जर तुम्ही करून पाहिलात तर अगदी खुसखुशीत, कुरकुरीत अशा घरच्या घरी बनवल्या जाणाऱ्या ह्या चकल्या कसं तयार करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला बघा, साधे तांदूळ जे राशन दुकानामध्ये मिळतात ते साधे तांदूळ आणून स्वच्छ धुवून घरातल्या घरात वाळवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. त्यानंतर चांगली खरपूस अशी हरभऱ्याची 1 वाटी भरून डाळसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. डाळ चांगली खालीवर करत राहायचं, जेणेकरून लालसर असा रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ, चणा डाळ आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर 1 वाटी गहू, सर्व साहित्य हे एकेका वाटीनंच आपण मोजून घेणार आहोत आणि 1 वाटी गहू आपण छान खरपूस लालसर रंग होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला भाजायचं आहे बाजरी, 1 वाटी बाजरी. सर्व साहित्य आपण एकच वाटी घेणार आहोत. बाजरीसुद्धा आपल्याला खूप छान असं खालीवर करून लालसर, थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत. सर्व धान्य भाजत असताना आपल्याला खमंग वास धान्याचा येतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी उडीद डाळ. उडीद डाळसुद्धा आपल्याला लालसर, थोडं लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत अगदी या पद्धतीनं. आता यामध्ये आपण घेणार आहोत 1 वाटी ज्वारी. ज्वारीसुद्धा आपण खूप छान लालसर होईपर्यंत हलक्या हाताने भाजून घेणार आहोत. त्यानंतर घेणार आहोत 1 वाटी मुगाची डाळ. मुगाची डाळसुद्धा लालसर रंग येईपर्यंत आपण छान खमंग असं भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत मुगाची डाळ, उडदाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ. सर्व डाळी 1 वाटी आपल्याला मोजूनच घ्यायच्या आहेत आणि ही डाळसुद्धा आपण छान असं भाजून घेणार आहोत. लालसर रंग येईपर्यंत सर्व डाळी आपण भाजून घेणार आहोत. मसूर डाळसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तुरीची डाळ, मसूर डाळ हे सुद्धा आपल्याला घेता येतं. त्यानंतर आपण घेणार आहोत 1 वाटी पोहे. 6 प्रकारच्या डाळी, 1 वाटी पोहे, गहू, ज्वारी, बाजरी आणि 1 किलो तांदूळ. हे सर्व साहित्य सर्व मिळून 1 वाटी मिळून जरी म्हणलं तरी 1-1.5 किलो होतं आणि एकूण 2.5 ते 3 किलोचं साहित्य आपल्याला या पद्धतीनं भाजून करता येतं. तर बघा, पोहेसुद्धा आपल्याला खरपूस असे छान लालसर रंग येईपर्यंत भाजायचे आहेत. छान फुगले पोहे. फुगल्यानंतर आपण पोहे भाजत असताना ते थोडेसे फुगल्यासारखे वाटतात आणि छान असं लालसर भाजले, खमंग भाजले की पोहे काढून घ्यायचे. त्यानंतर घ्यायचे, अर्धी वाटी नाही घ्यायचे, पण 2 ते 3 चमचे साबुदाणा घ्यायचा. साबुदाणासुद्धा छान फुगेपर्यंत आपल्याला खालीवर करून इथं या ठिकाणी भाजायचा आहे. साबुदाणा छान असा फुलतो आणि फुललेला साबुदाणा आपल्या चकलीमध्ये एक कडकपणा ठेवतो आणि एक पोकळी निर्माण करतो. म्हणून आपल्याला इथं जास्त नाही पण 3 चमचे साबुदाणा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जो साबुदाणा भाजला तो कसा फुलतो आहे आणि साबुदाणा दुप्पट मोठा होतो.
आपण या ठिकाणी पाहू शकता, या पद्धतीनं साबुदाणा आपल्याला फुललेला दिसतो. आणि साबुदाणा चांगला फुलला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. साबुदाणा टाकल्यामुळे आपल्या चकलीमध्ये कुरकुरीतपणा जास्त येतो आणि तेलसुद्धा फार कमी लागते. घरच्या घरी चकल्या बनवल्यानंतर चकल्या संपतील पण बाकीचं साहित्य संपणार नाही, अशी परिस्थिती तयार होते. सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली असतो, म्हणून चकल्या छान होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला भाजायचे आहेत धणे. एक अर्धी वाटी धणे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धण्यामुळं छान चव येते आणि धण्यामुळं चकली खमंग लागते. आपल्याला जिरेसुद्धा 1 चमचा या ठिकाणी टाकायचे आहेत. ओवा मात्र आपण चकली बनवती वेळी टाकणार आहोत. या पद्धतीनं सर्व मिश्रण आपण खालीवर करून घ्यायचं आहे, एकत्र मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं जाडसर पद्धतीनं आपल्याला दळून आणायचं आहे. दळून आणलेले मिश्रण आपण छान चाळून घ्यायचं. आता यामध्ये बघा, थोडंसं मसूर डाळ मला कमी पडलेली होती, म्हणून मी इथं आणखीन थोडी मसूर डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळसुद्धा आपण छान त्याच्यामध्ये टाकत आहोत. आता बघा, हे चाळलेलं पीठ आपल्या चकलीचं तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, तिखट, थोडीशी हळद. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ओवा. ओवा टाकल्यामुळं काय होतं, चकलीला छान खमंग असा टेस्ट येतो. हळदसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता. या ठिकाणी कोणी हिरवं तिखट टाकतं चकली बनवत असताना, तर लाल तिखट टाकलेली चकली जास्त दिवस टिकते. यामध्ये आपल्याला तेल मोहन करून घालायचं आहे. तेल जास्त घालायचं नाही, तर 3 ते 4 चमचे तेल या ठिकाणी कडक मोहन करून घालायचं आहे. अगदी अर्ध्या किलोमध्ये 2 ते 3 किलोच्या चकल्या निघतील इतकं कमी तेल या पद्धतीनं बनवलेल्या चकल्यांना लागतं. आणि मग चकल्या गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेऊन सोऱ्यामध्ये टाकून या पद्धतीनं आपण चकल्या पाडू शकतो. बघा, तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी एकही चकली तुटलेली नाही. अगदी गोल गोल कुरकुरीत अशा गरगरीत चकल्या आपल्याला पाडता येतात आणि तळल्यानंतर सुद्धा अगदी दिसायला सुंदर अशा चकल्या दिसतात. नुसतं दिसायलाच नव्हे तर खायला सुद्धा खूप हेल्दी, पौष्टिक असतात. सर्व डाळी एकत्र केल्यामुळे या चकल्या खायला सुद्धा खूप छान लागतात. आणि झालेल्या चकल्या अशा पेपरवरच्या घेऊन अलगद आपल्याला तेलात सोडायच्या आहेत. या पद्धतीनं एका वेळेस 3 ते 4 चकल्या आपण आरामात तळू शकतो. या ठिकाणी बघा, चकल्या खूप मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. घरच्या घरी खायला येतील या पद्धतीनं आपण छान छान चकल्या तयार केलेल्या आहेत. आता या चकल्यांना मंद आचेवर सुरुवातीला तळायचं आहे, कारण मोठा गॅस केला तर चकल्या वरून तळतील आणि आतून कच्च्या राहतील. म्हणून आपल्याला मंद आचेवर या चकल्या तळायच्या आहेत. बघा, किती छान आवाज येतो. सर्व चकल्या कशा कुरकुरीत झालेल्या आपल्याला ऐकायला मिळतात. आपण या ठिकाणी आवाज ऐकू शकता. तर मैत्रिणींनो, अशा खमंग चकल्यांसाठी
तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.